वी आर ॲट चांगला टॉप. जिंदगी में पहिली बार हे बघा दिसते व्हाईट व्हाईट. लय बेकार अवस्था झाले. पुरा स्ट्रेट चढावा आहे. दिसतो काय चेकपोस्ट आहे मला तर वाटतंय. धुरला नुसता धुरला. ससा बघ ससा. थांब लागल. ओके सो हे गाईज गुड मॉर्निंग. इट्स अ न्यू डे. आणि आता आपण निघालोय जायला पँगॉंग हानलेला. पँगॉंग लेक करून मग हानलेला जायला. आणि आज थोडा घाई गडबड झाली. इंट्रो द्यायला नाही मिळाला सकाळचा, म्हणून आता गाडीवरच व्लॉग चालू करतोय. आणि आपण आता 4 रायडर्स आहोत. आणि कर्ण आणि संयोग गेलेत घरी, थोडं काम निघालं म्हणून. आणि आता मी यांच्या ग्रुपला जॉईन झालो आहे. चंदीगडपर्यंत हे आपल्यासोबत आहेत. आणि चंदीगडवरून मी एकटा सोलो राईड करत घरपर्यंत जाणार आहे, म्हणजे अलिबागपर्यंत जाणार आहे असं डिसाईड सध्या तरी झालं आहे. पुढे जाऊन बघूयात कसं काय होतं आहे ते. Beautiful road as well, beautiful corners and beautiful riders. इकडे आहे वाळवंटाचे डोंगर आणि इकडे आहेत बर्फाचे डोंगर. किधर जाए तो जाए किधर हम, बोलो बताओ सिखाओ. तर गाईज इथे चेकपोस्ट आहे मला तर वाटतंय. थांबवले तिथे, बघूयात काय काय लागतं. पास ना, पास ना, काय पाहिजे पास माझ्याकडे पण आहे. हां ते चालेल ना. ओके ओके काय ना गाईज, पास परमिटसाठी थांबवलं. आपण परमिट जे काढतो ना एंट्री पास इकडे पॉईंट्सवर फिरायला, ते फक्त बघण्यासाठी थांबवलं, बाकी काय विषय नाही. आणि मग सोडतील आपल्याला पुढे. नाही पँगॉंग रोडला लागलं आपण प्रॉपर, म्हणजे जो पँगॉंगसाठीच जातो त्या रोडला लागलो आहे. आणि इकडून परत खालती याच रोडने येऊन नंतर आपण आपल्याला जायचं आहे ते हानलेला. हानले ओके. तर एन्जॉय द व्ह्यू. पोरा लयच पुढं घेऊन निघून गेलीत. आणि त्यांचा ग्रुप पास आहे ना, तर एक पासवर 5 जणांचं काम होतं. आणि माझा सेपरेट मी काढलेला आहे ना एकट्याचा, तर मला थोडा टाईम लागतो. एकत्रच काढायचा होता पण पहिलं मला सुचलं नाही, म्हणजे त्यांना वाटलं की माझ्याकडे असेल, मला वाटलं की 5-20 का लागत नसेल. नंतर समजलं तेव्हा मग काढून घेतले. तो थोडा प्रॉब्लेम झाला. माझा एक सेपरेट आणि त्यांचा ग्रुपचा आहे. ठीक आहे काय नाही, 2 ते 3 मिनटं जातात, 5 मिनटं भारी भारी लेट होतो. उतना तो डिस्टेंस हम ऐसे ही कवर कर लेंगे मेरी बच्चू. भाई इथून बघा ना कसा पुरा स्ट्रेट चढावा आहे. दिसतो काय? हा बघा पुरा स्ट्रेट चढावा आहे. त्याच्यावर काय मजा येईल गाडी चालवायला.
लवकरच 1 टन नंतर आपण जाऊ, पोचू तिथे, बघूयात. पूर्ण स्ट्रेट चढावा, एकदम स्ट्रेट. हा बघा, आता आहे ना, हा टर्न मारल्यानंतर बघा तुम्ही, बघा पूर्ण स्ट्रेट. मला तर वाटतं हा डोंगराच्या साईडनीच पोखरून रस्ता बनवलेला दिसतोय. बघा ना, इकडनं पूर्ण डोंगर आहे एक साईडला आणि हा पूर्ण सरळ रस्ता. राईट साईडला पूर्ण खोल दरी आणि छोटासाच रस्ता. आणि या साईडला पूर्ण डोंगर बघू शकता. पूर्ण छोटासा रस्ता आणि या साईडला पूर्ण खाली दरी आहे आणि या साईडला पूर्ण डोंगर आहेत आणि ते पण तुटलेली छोटी छोटी दगडं आहेत, जे की कधीही लँडस्लाईड होऊन खाली येऊ शकतात. क्विक शिफ्टर बंद झाला आहे आपला, शिफ्टिंग नाही होत आहे क्विक, मॅन्युअली क्लच दाबून करायला लागते यार. काल ते खारदुंगला थोडी गाडी जास्तच ताणवली ना, तिकडे क्विक शिफ्टर आपला बंद पडला. काहीतरी इश्यू नॉर्मल असेल, मेजर नसेल, कारण ते सेन्सर्स असतात आतमधून. काहीतरी माती बिती गेली असेल कुठेतरी, काहीतरी लिव्हरमध्ये. बघूयात आपण पुढे जाऊन. एवढा मोठा काय विषय नाही तो, क्लच दाबायला लागतं फक्त शिफ्टिंगला, डायरेक्ट शिफ्टिंग होत नाही, एवढाच विषय. आणि हे बघा, हात करत जाताना बाय 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 बाय. तुम्हाला पण आमच्याकडून बाय 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 बाय. हो 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 हो, स्लोली स्लोली आर्मी मॅन, where you want to go too fast. आलो वरती पूर्ण, आता सर्व बर्फ आहे इथे, बर्फामध्ये आलो आहे जवळजवळ नाही पूर्णच. हे बघ असे लोक फुल एन्जॉय करतात इथे. काय मजा वाटते मला समजत नाही. तर माझे हात, अरे हे खाली कोण करते रे, वरती करते माझे हात वाचावे म्हणून, आणि ते ऑटोमॅटिक मला वाटतं व्हायब्रेशनने खाली होतात. पेंगोंग लेक देखना है भाई. समुद्र तल से 17,688 फीट ऊपर चांगला टॉप. वी आर ॲट चांगला टॉप. इकडे मंदिर आहे चांगला बाबाचं. चांगला.
चलो बाय बाय चांगला टॉप. खूप जास्त स्लिपरी रोड आहे आणि उतरण पण आहे. बर्फाचा या बर्फांचा आहे ना, पाणी वितळून येते रस्त्यावरती. रोड स्लिपरी झालाय पूर्ण. बर्फ बघा काहीच, कोणतरी चालत गेलं वाटतं वरतून. आपल्याला लेट झालं म्हणून नाही तर इथं थांबलो असतो थोडंसं, कारण स्वच्छ बर्फ जवळून बघायला पहिल्यांदाच भेटते. बाकी जिथे आपण बघितलं तिथे कसं थोडंसं माती वगैरे लागलेलं होतं. हे थोडं काहीतरी जास्तच स्वच्छ होतं. पांढर शुभ्र बर्फ, पांढर शुभ्र. चलो पैंगोंग लेक कितना दूर है भाई? 34 किलोमीटर्स. ओके कोई नहीं, चलता है. भाई धुका पडल्यासारखं वाटतंय काय? मला तर वाटतंय त्या ब्लॉकचा रस्ता म्हणजे एकदम दलित. काय डांबरी रोड कसा वाकवता येतं गाडी, ब्लॉकचा रस्ता एकदम बेकार. मला वाटतं पाऊस पडणार आहे मे बी, कारण मौसम झालाय तसा. इथे कुठे शेड पण नाही आहे. थांबवा थांबवा, रेनकोट वगैरे घालायला थांबवा, नाही तर थंडीने काम निघाल आपला. भिजलो तर खरंच पाऊस आलाय. पाऊस नाही गा, स्नो पडतंय, स्नो गाईस दिसतंय. हे बघा हे बघा हे बघा, हातावरती गारा पडतात, गारा बर्फ पडतंय अंगावरती. आय कांट बिलीव लाईफ, जिंदगी में पहिली बार. हे बघा दिसतंय व्हाईट व्हाईट बर्फ पडतो, बर्फ खतरनाक खतरनाक. हे बघा गेला गेला. आता पाऊस चालू गेला रे. मला वाटते गारा म्हणजे पाऊसच झाला. हा हे बघा हातावर बर्फाचे खडे. हे बघा व्हेरी नाईस व्हेरी नाईस. थांबा रे लवकरच वॉटरप्रूफिंग करायला. लफडा होईल, भिजायला होईल साप. ॲक्च्युली पडतोय तर आहे पाऊसच, पण तो पाऊस खालती जमिनीवर येतपर्यंत त्याचा बर्फ होतो त्या थेंबांचा. तर थेंब बर्फ आपल्यावरती पडतायत. थंडी वाढले. माइनस माइनस, ओह माइनस में चला गया होऊंगा मी आत्महत्या की गाईज. लिटरली तुम्ही विचार नाही करू शकत. हा पँगॉंग लेक आहे, वेगळाच काहीतरी आहे. त्याच्यात पण बर्फ झाला आहे. पाण्याचा लेक टाईपच आहे, तर त्याचा बर्फ झाला आहे, बर्फ. हो हो हो. आणि हां मी काय सांगत होतो, तुम्ही विचार नाही करू शकत. मी आतमध्ये आहे ना विंटर लायनर प्लस एक इनर प्लस एक फुल हाताचा टी शर्ट प्लस हा जॅकेट घातला आहे, तरी पण एवढी थंडी लागते ना बाबा. क सांगू तुम्हाला, क सांगू मी माझ्या मनांच्या भावना. राजाजी रेनकोट.
पहले ही ये कर लेना चाहिए था यार. शट, लय बेकार अवस्था झाली. सगळं काढायला लागेल हे आता. आणि बेकार बर्फ पडते समोरून, एकदम बेकार. हे बघा बारीक बारीक. यार सगळी धांदल उडाली रे. वॉटरप्रूफिंग नाही केली, करायला पाहिजे होती पहिली. एवढं काय आता सध्या वाटत नाही. मौसम ठीक झाला आहे, ठीकठाक झाला आहे. पण गारा तर अजून पडता येतच. हा, लडाख 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 आसान नहीं है बच्चों. पाठी राहा ना, पाठी पाठी राहा. काय पडते काय बघ. लक्ष ठेवायला पाहिजे रे बाबा रस्त्यावरती. इकडे तिकडे भरकटून चालणार नाही. टर्नवर कधी पण 4 व्हीलर येते का काय, खराब माती येते काय समजत नाही. डायरेक्ट अचानक भयानक. मग इन्स्टंट निर्णय घ्यायला लागतं काय करायचं ना काय नाही. जर निर्णय चुकला तर घुसलास. असा आहे या कारभार. यहाँ पे इतना सा रोड है और इतने बड़े बड़े ट्रक है, उनको अगर ओवरटेक मारने की बारी आई. अच्छा इसने साइड दी, चलो अच्छा आदमी है. यस, फुल ऑन एडवेंचर के साथ. पेट्रोल पंप बघा कसा आहे. पेट्रोल पंप आहे पुढे. पेट्रोल पंप नाही खूप म्हणजे जाम लांबपर्यंत पेट्रोल पंप नाही. इथं पेट्रोल पंप आहे पण तो आपल्यासाठी आहे की फक्त आर्मीवाल्यांसाठी आहे ते माहिती नाही. तर बघूयात जाऊन. दिलं तर ठीक, नाही तर काय जो है उसमें ही काम चलाना पड़ेगा. देतील की नाही पेट्रोल काय वाटत नाही, कारण रस्ता बघून तरी मला नाही वाटत की पेट्रोल पंप सगळ्यांसाठी आहे. फक्त मला वाटतं हा आर्मीवाल्यांसाठीच आहे पेट्रोल पंप. तर रस्ता वगैरे केला असताना प्रॉपर त्यांनी. बघूयात आता नसीब का खेल बाबू भैया. नाही वाटतं. पुढे आहे
आपल्यासाठी पुढे आहे पेट्रोल पंप. ओके, चलता है. चलो. कसलं चंद्रावरती आलेलो आम्ही पेट्रोल भरायला. हे बघा रस्ता बघा. एवढा पेट्रोलमध्ये अजून गाडी 4 किलोमीटर चालली असते. हियर वी गॉट द पेट्रोल पंप एंड लाइन तो देखो गाइज, क्योंकि यही एक पेट्रोल पंप है, आगे कोई पेट्रोल पंप नहीं है. तो यहाँ पे रिफ़िल करवाते हैं. ज़्यादा तो नहीं ख़त्म हुआ, खाली में भी 116 25 के एवरेज से 4-5 लीटर ख़त्म हो गया होगा. तो देखते हैं कितना बैठता है. अभी 116 खाली रेंज, मतलब किलोमीटर रनिंग हुई है फुल करने के बाद. तो फिर से फुल करेंगे तो और 116 बढ़ जाएगी. मज़े ही मज़े. ठीक है, चलो देखते हैं. काय चला माणसाला रायडिंगचे हाऊस असते. हा माणूस आहे ना समोर उभा, हा कोलकात्यावरून आला आहे एकटा गाडी चालवत बघा. आणि वयस्कर पण आहेत. हां, ॲप्रिलिया 160 वरून कोलकात्यावरून. फुल इज्जत येस, कडक. पेट्रोल भरून निघालोय. आता इथून काहीतरी 25 किलोमीटर का 30 किलोमीटर आहे पँगॉन्ग लेक. तर फटाफट जाऊयात. एक नंबर रस्ते, मोठे दगड, बाजूला डोंगर, म्हणजे ॲक्च्युली दगडांचे सुंदर. पँगॉन्ग लेकच्या जवळ पोहोचणार आहोत आपण. म्हणजे आता फायनल पँगॉन्ग विलेज त्या साईडला आहे आणि पँगॉन्ग लेक या साईडला आहे. मला तर वाटतं हे चालू झालं आहे पँगॉन्ग लेक. आय डोंट नो, फर्स्ट टाइम आय एम हिअर, सो आय कांट टेल यू एक्झॅक्टली, बट आय थिंक दिस इज द पँगॉन्ग लेक. लेट्स सी. क्या हुआ? ये पेंगोंग लेक है, तो पॉइंट कहाँ पे है मेन? क्या मालूम नहीं. वहाँ पे है शायद वो बाइक बिक. चलो फिर ड्रोन बिन उड़ाते हैं उधर जाके. ड्रोन ना अलाउड ना गाइस, ड्रोन अलाउड नहीं आहे. लेट्स सी. If they allows us, then we can fly. If they not, then we can't do anything. तिकडे बघूयात, जमलं तर उडवू पुढचा पुढं, पण नाही वाटत मला. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. ते बघा, वाव, व्हॉट अ ब्युटिफुल लेक, पँगॉन्ग लेक. येस, खतरनाक. म्हणजे एवढा स्वच्छ पाणी कसं राहू शकते जगात?
आपल्या घरात नाही राहणार. हे तर बाहेर उघड्यावर आहे. कुठं रे? ओके सो गाईज, इथे जातोय पहिलं फोटो वगैरे काढायला खालती आणि मग पुढे जाऊयात. अतिशय सुंदर असा देखावा, द पँगॉन्ग लेक. बाईक खालती अलाउड नाही, चालत जाऊ शकतो पाहिजे तर. जायचं असलं तर जा, नाही तर नको जाऊ, असा विषय आहे यांचा काहीतरी. बघूयात आता. पैंगोंग लेक पहुंच चुके हैं. हाँ बहुत ही मशक्कत करनी पड़ी उसके लिए, ये सीन देखने के लिए. हाँ, फ्रेम में आओ, फ्रेम में आओ. ये ब्लू वाला तो दिखाओ. हाँ दिख रहा है. मस्त वाटतं एकदम छान. अतिशय सुंदर असं पाणी, पाणी में मछली, मछली में काटा. आणि इथं येऊन काय केलं आपण? माझा प्रेमाचा गॉगल मेवॅकचा, त्याला जवळजवळ 5-6 वर्ष झाली आणि आज हा तुटलेला आहे. खूप जास्त आठवणी आहेत ह्या गॉगलसोबत माझ्या. पण आता तुटला, आता काय करणार, टाकून द्यायला लागेल. तो आपण इथे नाही, कुठेतरी चांगल्या जागेवरती, म्हणजे जिथे कचरा टाकायची कुंडी असते तिथे टाकूयात. ओके, बाय, मिस यू. तर गाईज, कसे वाटले ड्रोन शॉट तुम्हाला पँगॉन्ग लेकवरचे? आणि आता इथून निघालोय हानलेला जायला ना, हानलेला जायला. इथून पहिलं टिसूलला जाऊयात आणि नंतर त्याच्यानंतर हानलेला जाऊयात. टिसूलला जाऊन वेदर कंडिशन काय आहे ती बघूयात आणि मग ठरवूयात हानलेला जायचं की नाही, नाहीतर इथे स्टे करूयात टिसूलला. टिसूल इथून आहे 69 किलोमीटर आणि हानले तिथून 125 किलोमीटर आहे. पण हानलेसाठी कुठलाच रस्ता नाही आहे काहीच. पूर्ण आहे ना असं मैदान आहे आणि हे आहे पूर्ण ऑफ रोड आहे, म्हणजे रस्ता शोधत जायला लागतं. म्हणून बघूयात आता कसं काय. कुठून आलो? खालून, खालून, मला वाटतं खालून. फुल ऑफ दगड आहेत म्हणून ट्रॅक्शन बंद केला, गाडी नसती चढली नाही तर. येस, व्हेरी इझी. दॅट्स कॉल KTM ॲडव्हेंचर. तुम्हाला सांगतो, माणसाने ना आयुष्यामध्ये एकदा तरी लडाख राईड केलीच पाहिजे. आय डेअर टू यू. जर तुम्ही बायकिंगचे ॲडिक्टेड आहात, जर तुम्हाला गाड्यांची आवड आहे, तर तुम्ही आयुष्यात एकदा तरी लडाख राईड कराच. एवढी तुम्हाला मजा येईल ना, ते नेक्स्ट लेवल असेल. हा माझा शब्द आहे.
रस्ताच संपत नाही. आणि व्ह्यूज बघाल तर चारी साईडला डोंगर डोंगर डोंगर, खतरनाक, फुल ऑन एन्जॉयबल मूवमेंट. ओ फक, व्हेरी डेंजरस जम्प. त्याचा स्टँड निघाला अल्टोचा. अरे बायपास नाही केलीस मग? ओके चल. खतरनाक, उडलाच कसला खतरनाक. डायरेक्ट अशी जम्प होती ना, डायरेक्ट खड्ड्यात. बेकार काम. नशीब गाडी चालू झाली, नाहीतर परत खोलाखोल करून स्टँड बायपास करायला लागला असता. कारण ॲडव्हेंचर ॲडव्हेंचरचंच नाही, प्रत्येक KTMचा असं आहे ना की स्टँड पाडलेला असेल तर गाडी चालू नाही होत. आणि गाडीला एक फॉल सेन्सर येतो, म्हणजे जर असं जम्पवरती वगैरे जर स्टँड तुटला किंवा गाडी पडली किंवा गाडी आपण नुसती झोपवली जरी ना, तरी पण गाडी इंजिन कट ऑफ करून टाकते. प्रत्येक KTMला 125 से लेके 1250 तक फक आपटली गाडी. प्रत्येक KTMला तो फॉल सेन्सर आहे. मग तुम्हाला ती गाडी कितीही स्टार्टर मारा, कितीही काय करा, गाडी चालू होत नाही. 30 सेकंड नंतर गाडी बंद ठेवायला लागते चावी. 30 सेकंड नंतर चालू करून स्टार्टर मारायला लागतो, तेव्हा ती गाडी चालू होते. पडल्यानंतर फॉल सेन्सर येतो तो. दॅट इज व्हेरी गुड बट समटाईम्स व्हेरी बॅड. कारण अशा खड्ड्या बिड्ड्यांमध्ये आपटून आहे ना, कधी कधी स्टँड आपटून तुटतो. आणि स्टँड एकदा तुटला तर तुम्ही काहीच नाही करू शकत, गाडी चालणारच नाही तुमची. तुम्हाला तो बांधून जर स्टँडची जर सेन्सरचा जर वायर तुटली नाही आणि तुम्ही जर ते बिनलात तर ठीक आहे, चालू शकते. पण जर सेन्सरची वायर जर तुटली ना मित्रांनो, लय झंझट आहे, लय झंझट. मी एकदा माझ्या 250ला तसा केलेला. मला तर वाटतं मी महाबळेश्वरला गेलेलो, असाच खड्डा जोरात फाडकन आपटला. नशीब त्या वेळेला माझ्याकडे टूल्स होते, म्हणजे 2019-20ची गोष्ट. माझ्याकडे टूल्स होते. मी एका टेक्निशियनला, माझ्या मित्राला, म्हणजे शोरूममध्ये काम करणं, फोन केला, विचारलं बाबा असं असं झालं आहे. त्याने मला सांगितलं हे खोल पूर्ण मेकॅनिकल सर्व खोलून. म्हणजे तिथे माझे 2-2.5 तास वेस्ट केले, पण गाडी चालू झाली. बायपास करायला लागतो तो. हा व्ह्यू बघून घ्या मित्रांनो, हा व्ह्यू परत नाही येणार. आता आपण डायरेक्ट जाणार बायपास होऊन पँगॉंगच्या वरती. आणि हा पूर्ण मोठा जो तुम्हाला दिसतोय तो आहे हा पूर्ण पँगॉंग लेक. बघू शकता किती मोठा आहे. नदी वगैरे ही नाही आहे, हा लेक आहे. म्हणजे हे साठलेलं पाणी आहे. किती म्हणजे एकर्समध्ये आहे, एकर्समध्ये. तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये मला वाटतं म्हणजे समजते की नाही मला नाही वाटत समजत. सॉरी, काय बडबडते हा. तुम्हाला कॅमेऱ्यामधून बघून समजते की नाही ते मला नाही माहिती, पण हां येस जमला. पण हा खूप मोठा आहे लेक, खूप म्हणजे खूप. नजर जाईल तिथपर्यंत पाणी आहे, नजर जाईल तिथपर्यंत. कुदरत का करिश्मा. या निव्वळ कंच ब्ल्यू पाणी, कसलाच भारी आहे ना. अनफॉर्गेटेबल.
गाईज रस्ता बघू शकता, धुरला, नुसता धुरला, पुरा ऑफ रोड आहे, पुरा ऑफ रोड. आणि या असल्या रस्त्यावरती जिथे गाडीच्या ग्रीपचा आणि काहीच संबंध नाही आहे, आम्ही चाललोय 85-90च्या स्पीडला. टर्न आला, गाडी थांबू शकत नाही मेरे दोस्त. पुरी माती आहे हा गाईज, पुरी माती, भुसभुशीत. एवढ्या मोठ्या रस्त्यावरती फक्त आम्ही 5 जण आहोत. नाही कुठली गाडी, नाही कुत्रा, नाही बैल, नाही माणसं, काहीच नाही. फक्त आम्ही 5 जण. मला ही गोष्ट वाटते ना नवल हिची ॲडव्हेंचरची, KTM ॲडव्हेंचर 390. गाडी रस्ता सोडत नाही एवढा, म्हणजे असं ना की एकदम भुसभुशीत रस्ता, अजिबात ग्रीप नाही भेटत टायरला, काय ना काय नाही, पण गाडी हालत नाही अजिबात. रस्ता चालवते ना तसा म्हणजे एकंदरीत एकदम नॉर्मल ऑफ रोडवर चालवते असं वाटतंय मला. पण हा फुल्ली ऑफ रोडेड आहे, फुल्ली ऑफ रोड रस्ता. तुम्हाला बघून समजतच असेल. ससा बघा, ससा काहीच, ससा 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 आहे. ससा बघ, ससा. फिरव फिरव, गाडी फिरव. तो बघ, तो बघ. नाही ना, ससा आहे. तुझ्या पाठी आला आणि परत घुसला आतमध्ये. हा, थांबणारच तो, दिपला की थांबणार. त्याला लपाला जागा नाही भेटत. चल, एक नंबर. 30-35 किलोमीटर झाले गाईज. ऑफ रोड पूर्ण, आणि रस्ता नाही, काय नाही, कुठून कुठं जायचं काय समजत नाही. सिर्फ रस्ता शेरों का झुंड, 5 शेरों का झुंड अकेला जंगल में चल रहा है. ना रास्ता ना कुछ, पत्थर के बीच से निकलते जा रहे हैं. काहीच नाही गाईज, कुठेच आरपार म्हणजे 50-60 किलोमीटर पर्यंत एकही माणूस नाही. या साईडला ना, या साईडला ना, या साईडला ना, पाठच्या साईडला, कुठल्याच साईडला एकही माणूस नाही दिसत आहे. आता तुम्हाला दाखवतो. थोडा गोप्रो बंद पडलेला, बग आलेला म्हणून आता चालू केला. आता दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन मी कसं काय होतं जो रस्ता आपला. अरे यार, खतरनाक सीन झाला हा. एक्सपेक्ट नव्हतं केलेला, बोल जरासा असेल. आणि पहिला तर तुम्ही बघितलं चांगला होता रस्ता, आणि आता बघा, हे बघा. थांबू नको, थांबलास अटकलास. आणि म्हणजे जाम वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला भेटतात. ससा दिसला, आणि मागाशी असा थोडा वेगळाच काहीतरी दिसण्यात आला. म्हणजे कसं सांगू तुम्हाला, घोड्यासारखा होता साईजला, पण घोडा नव्हता, काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे 7-8 होते, झुंड होता त्यांचा. काय होतं ते तुम्हाला मी उद्या सांगेन, कारण मी बघितले क्लिअर, मला नाव नाही माहिती त्या प्राण्याचं. रस्ता बघा काहीच, अजिबात रस्ता नाही.
इकडे तिकडे शोधत शोधत अंदाजे 2 बायकर्स तिकडनं कोणतरी चाललेत. ते बघा लाईटी दिसतात आणि आम्ही इकडनं चाललोय. काय माहिती हाच रस्ता आहे की कुठं काय भरकटलोय काय समजायलाच मार्ग नाही. आणि हालत जाम खराब झाले थंडीने. पेट्रोलची रेंज आहे 300. फायनली कुठली तरी वस्ती आलेली दिसते समोर, म्हणजे घरं आहेत, लाईटी लागल्यात. मला पण नाही माहिती नक्की तिथेच चाललं का. आता रस्ता तर चालला राईट साईडला आणि ते तिथे लेफ्ट साईडला आहे घरं वगैरे. थंडी पण असली सॉलिड पडले ना हिशोबाच्या पलीकडे. फायनली कुठलं तरी गाव दिसतंय पुढे. मंदिर बिंदिर आहे, कसलं तरी काहीतरी आहे, म्हणजे जरा आसरा वाटतंय. खूप जास्त प्रमाणात इथे जंगली जनावरं आहेत. आम्ही बघितली ॲक्च्युली कॅमेरा ऑफ असताना. वावा सेम सिचुएशन फाटून आतात. पर हम भी किसी से कम नहीं, पार करके ही रहेंगे ये मुश्किल सफर. खूप मोठ्या जंगलातून आलं, खूप मोठ्या, म्हणजे खतरनाक, अल्टिमेट. ऑफरोडिंग करायची आहे का या एक दिवशी इकडून पँगॉंगवरून. तुम्हाला सांगतो रूट मी. पँगॉंगवरून इथे जा, हानलेला जा, वे ऑफरोड. सगळी खाज निघून जाईल ऑफरोडिंगची. काय पोरांना खायचं आहे का कसं काय ते पत्ता विचारतात का माहिती नाही. ते थोडंसं काहीतरी खाऊन घेतोय, कारण पुढे जाऊन किती अजून हा असा रस्ता आहे माहीत नाही, म्हणून इथं काहीतरी खाऊन घेऊयात. एवढा पूर्ण ऑफरोड तुम्ही बघितला असेल, कवर करत आलं. आणि इथे एक धाबा भेटला आहे, तिथे स्टिकर बघा किती जणांच्या लागलेत. हे बघा खूप जणांचे स्टिकर लागलेत. और हमने भी लगवाया है भाई. PRJ मोटोग्राफर अँड बाइकिंग ब्रदर्स ऑफ अलिबाग. साधा कामच नाही ना बाई. कॉफी पियालो आणि निघालो परत बॅक टू द ॲडव्हेंचरस रोड. हे बघा काय अवस्था बघा. हे बघा पूर्ण मातीचा रस्ता आहे. ओके, बरं झालं वरतून चढवली, खालतून पूर्ण ऑफ आहे, वरतून थोडा तरी चांगला आहे. तुम्ही बोलत असाल एवढा दमका लागला आहे, बोलतोय का असा, आवाज का असा येतोय, तर गाईज फर्स्ट ऑफ ऑल इथे ऑक्सिजन लेवल लो आहे आणि त्याच्यात एवढी गाडी टफ रोडवरती चालवायला लागते ना, यू कांट इमॅजिन.
एवढ्या 40-45 किलोमीटरच्या रस्त्यावरती हा एक गाडीवाला पुढून आलाय ना, तो फक्त भेटलाय आम्हाला या रस्त्यावरती. बाकी एकही गाडी नाही का काय नाही. हे बघा टेम्पोवाला आहे आणि ह्या काहीतरी ओके मिक्सर है. पेट्रोल है गाड़ी में और टायर सलामत है तब तक हम चला सकते हैं बिंदास. कैसा भी रास्ता होने दो. ये गाड़ी ही बनी है ऐसे रोड के लिए. पर अगर टायर का कुछ मसला हो गया, पेट्रोल तो है, पेट्रोल का कुछ नहीं इश्यू, तो महंगा पड़ेगा बहुत ज़्यादा. तसं पंक्चर किट वगैरे आहेत आपल्याकडे, त्याबद्दल काही इश्यू नाही. आणि हवा मारायचे पण मशीन आहे. पण जर मोठा पंक्चर झाला किंवा 2-3-4 पंक्चर झाले तर काय खरं नाही. देवा असं काय होऊन नको देऊ रे बाबा. आम्हाला हायवेला लागू दे, नंतर काय व्हायचं आहे ते होऊ दे. हायवेपर्यंत सगळ्यांना सलामत ठेव, सगळ्या गाड्यांना सलामत ठेव. गणपती बाप्पा मोरया. मला वाटतं हे JCBच्या नांग्याने मारले का कसं काय. नुसतं मातीचा असता रस्ता तरी काय वाटलं नसता. पोरं फडकली आता परत ताणवायला लागली गाडी. आय 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 या बघ कसलाच फुल्ली कस 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 काय बोलू काय समजत नाही. बोलता नाही येत गाडी चालवताना, आणि बोललो तर गाडी नाही चालवता येत. एक 4 व्हीलर आहे आपल्या पुढे, यू कॅन सी. तो पण या रोडवरून आलेला दिसते. मनात वाटतंय तसाच, कारण इकडून कशाला जाईल तो. या बघ काय वालवंटानं आलो वाटतं. या 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 खरी हालत खराब झाले. हे बघा पूर्ण वाळवंट, समुद्रावर असतं ना वाळू तशी होती. ह्याच्यात गाडी फिरतं हो. बाकी ऑफ रोड असेल ना, दगडा बिगडांचा रस्ता काय वाटत नाही, गाड़ी निकल जाती है उसमें से. पर ये अगर मिट्टी ऐसे भूसा रहेगा ना तो गाड़ी पूरी टायर टर्न मारता है, दिक्कत देता है मेरे दोस्त. नसीब मी गेल्या वर्षी निघालेलो, 250 होती आपली ती घेऊन लडाखला. नाही गाडीचं काम नाही, गाडीचे टायर टाकलेले नाही, गाडी माझ्या नावावर होती, सेकंड हँड होती नाही, गाडीचा इन्शुरन्स होता नाही, रायडिंग जॅकेट ना, रायडिंग शूज ना, रायडिंग पॅन्ट ना, स्वेटर ना, लायनर काहीच नव्हतं. असाच जे आहेत ते घरचे कपडे घालू आणि निघू. का तर मित्र निघालेलं ना. आणि थँक गॉड मी नाही आलो तेव्हा, नाहीतर त्यावेळेला जर एवढी अवस्था माझी बेकार केली असती ना, झाली असती ना, म्हणजे हे आज मला ॲडव्हेंचर घेतल्याचा म्हणजे बोलतात ना प्राऊड फील होतो. का ही गाडी का घेतली मी, तर हे मी दाखवू शकतो. ह्या ज्या रस्त्यांवरून आम्ही एवढे रपारप सगळ्या पाचीच्या पाची गाड्या चाललोय, ते का चाललोय
तर या गाडीमुळे चाललोय. ये है असली पावर KTM ॲडव्हेंचर का. हे बघ, खड्डं बिड्ड कसे पण कुठून पण तुडव बास, काय गम नाही गाडीला अजिबात. पावर कमी नाही का, गाडी स्लिप नाही मारत का, काय नाही. मला तरी अजूनपर्यंत ना एवढा आपण 3500 किलोमीटर क्रॉस केले, पण आत्तापर्यंत एवढ्या जर्नीमध्ये ना 1% पण कुठं असं वाटलं नाही की बाबा हे गाडी स्लिप होते, की गाडी पॉवर कट करते, की थोडा धोका देते, काय काय 1% पण नाही. बनाने वाले ने चीज़ ही ऐसी बनाई है. ओ चीज, बटर आणि मस्का. अरे दगड उडतात ना, लागताना आमचे गोप्रोवर ना. मंगांशीच एक काच फुटली, ते तुम्हाला दाखवीन मी पोचल्यावर ना. दुसरी काच ना फोराची म्हणा, काच नाही फुटली म्हणजे टेम्पर्ड ग्लास लावलेली ना वरती, ती फुटली दगड लागून. नसीब म्हणजे 100 रुपयाची गोष्ट तुम्हाला हजारोंचं नुकसान होण्यापासून वाचवू शकते. त्या टेम्पर्ड ग्लास जेव्हा टाकलेल्या तेव्हा बोललो कशाला, काय गरज आहे, कशाला याला, कुठं काय पडणार आहे का, काय होणार आहे. हा विचार नव्हता केलेला की कुठेतरी ऑफरोडिंगला जाऊ आणि समोरच्या गाडीचा दगड लागल आपल्या कॅमेऱ्यावरती. पण जी टाकलेली ना ती 100 रुपयाची गोष्ट आज हजारोंचं नुकसान. म्हणजे नाही बोललात ना, डिस्प्ले गोप्रोचा 10 ते 15 हजार रुपये असेल तो फ्रंटवाला, कमीत कमी. कारण 60 हजाराचा कॅमेरा, त्याचा 10,000 रुपये तरी डिस्प्ले असणार डॉट शुअर. वाचले ना भाई 100 रुपयात, बरोबर आहे की नाही. लाईटी दिसायला लागल्या. हे काय आहे, हे काय आहे बघा. क्या ये गार्डव है या क्या है. फुल ऑन वाइल्ड लाइफ एक्सप्लोर. ये तो गार्डव है, पर अनोखे प्रकार के गार्डव है. हे असलेच होते. ए तिकडे बघ डोळे चमकतात बघ. ते सोड, तिकडे बघ डोळे चमकतात काहीतरी. दिसला हा. ये आला गाव आया है 100% दोस्तों. हॅनले 4.4 44 किलोमीटर. बाबा मी बोलो 4.4 काय खुद झालो. आणि ये हे अनोखा ब्रिज. आता कुठंतरी माणसांच्या वस्तीत आल्यासारखा वाटतंय. त्या ब्रिजची पण हालत बघा गाईज काय झालंय. कधी पडल नाही समजाचा. ते रेल्वेमध्ये असतात ना पत्रे, तसले टाकलेत. आणि हे आर्मी सोल्जर्स, यांची एक लाईफच खतरनाक रे. गाड़ी फसली वाटतं. यूपी का है बंदा, लग रहा है गाड़ी फंसा है, इसलिए सोल्जर्स को निकालने के लिए लेके आया है. चलो थोड़ा सा मदद हम भी कर देते हैं. अटक गया क्या? आगे नहीं आ रहा है. हाँ फंस गया तो कैसे आएगा. चलो थांबा लागल. ओके स्टँड लाव.
मैं गलत ठीक है चलो। ठीक है ना, चालू हो रही है ना? हाँ चालू हो रही है। हेलमेट किधर है? मैं सर को लगा रहा था वहाँ पर रखा हुआ है। चलो, हेच रिस्क आहे मित्रांनो सोलो राईड करताना. जर कुठे थोडासा जरी प्रॉब्लेम आला ना तर कोणाची मदत भेटली तर ठीक, नाहीतर काय करल एकटा माणूस. दिवसाच्या टायमाला ठीक आहे, रहदारी चालू असते, कोण नाही कोण मदतीला येतं धावून. रात्रीच्या टायमाला आणि खास करून अशा रस्त्यांवरती नॉट रिकमेंडेड गाइज. ओके चलो, तो अभी हाईवे चालू हो गया है. हाईवे नहीं बोल सकते पर यस, जो रास्ते से हम अभी आए उस रास्ते से 100% बढ़कर अच्छा रास्ता है ये. पोरा लगेच भडकली बघ. एकदाचा चल भाने पोचू बहीण धरून. 44 किलोमीटर आता 800 अर्धा तासात कव्हर करतील बघ. हानले सीधा दे विदा. चला तर गाईज, हानलेमध्ये तर एंटर झालो आहे आणि जे आपण रूम बुक केलेली ते आता आहे 5 मिनटावरती. ऑफलाईन मॅपला दाखवत आहे, नेटवर्क तर अजिबात नाही आहे. गुगल बाबा बरोबर घेऊन जाईल की नाही यावर शंका आहे, कारण ऑफलाईन आहे ना मॅप, ऑनलाईन नाही आहे नेटवर्क नसल्यामुळे. बघूया आता 5 मिनटावरती आहे दाखवत आहे. यस, this is the bridge and after the bridge we have to turn left. Yes, we can reach. Yes. Yes, we reach here. पदामा का पदोमा काहीतरी नाव होतं, तेच बुकिंग केलेले आहे. Yes. पहुंच ही गए. खुशी देख रहे हो क्या? खतरनाक एडवेंचर हिलेरियस रोड्स के साथ हम अभी पहुंच गए हैं हानले. अभी जाएंगे, खाना खाएंगे और सो जाएंगे. हे बघ कसली वरट्टे, काय वरट्टे ते समजत नाही. चायनीज आहेत ते आणि इकडे कासवं लावलीत आणि आपले घोडे कहाँ रहेंगे. ओके